न्यूज लाईन, अचूक वेधक. कराडच्या मंगळवारपेठ परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड, दुसऱ्यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण, मालमत्तेची नासधूस तसेच धमकवल्याचा आरोप करत दस्तगीर छबुलाल मुल्ला यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाणे आणि कराड नगरपालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृष्णा नदीकाठी असलेल्या मंगळवारपेठेतील त्र्यंबकेश्वर मंदिर आणि यशवंत विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुल परिसरातील झाडांची बेकायदेशीर तोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत यशवंत विद्यापीठाचे सचिव शिरीष किनीकर, इनायतुल्ला जमादार, ॲडव्होकेट विराग जांभे आणि सुभाष तेली यांनी संयुक्तपणे कराड नगर परिषद तसेच कराड शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार दुसऱ्यांच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, अधिकारावर गंडांतर आणणे, धमकावणे तसेच कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान संबंधित जागेच्या व्यवहाराबाबत लिंगायत समाजाची फसवणूक करून जमीन व्यवहार केल्याचा आरोप गेल्या काही वर्षापासून वादाचा विषय ठरला आहे. त्यात शनिवारी दिनांक 14 मार्च रोजी दस्तगीर मुल्ला यांच्या कथित दबंगगिरीमुळे परिसरातील तणाव वाढल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य व कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात येत आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, कराड. त्र्यंबकेश्वर मंदिर शेजारी टिंबू योजनेची मालकीची जागा असून त्या जागेत मी त्र्यंबकेश्वर मंदिराचा पुजारी सुभाष तेली बोलतोय. तिथं आम्ही बेलाचं झाड लावलेलं होतं. तो पलीकडचा मालक मुस्लिम, काय त्याचं नाव माहीत नाही, प्रॉपर्टी कार्ड, त्यानं इथलं बेलाचं झाड तोडून खालच्या बाजूला टाकलेलं आहे, ते गटाच्या दगडाच्या कट्ट्याच्या खाली. आणि ह्या टिंबू योजनेच्या हद्दीत जेवढी झाडं होती तेवढी त्याने सगळी तोडून मुजवलेत खड्डे. फक्त बुडके तिथं पडल्यात, समोर दिसतात बुडके का झाडांचे, तिथं बुडके दिसतात समोर. आणि खाली इथं बेला झाड टाकलंय उपटून जेसीबीनं, आणि खड्डे मुजवून जेसीबी निघून गेलाय. तरी मंदिराच्या लोकांची बेलाच्या झाडाची श्रद्धा आणि भावना आणि सरकारचा नियम आहे, सरकारी जागेतील आहे, झाडे वाचवा, तर हे अशी लूट करतात. त्याला आळा बसण्यासाठी कारवाई योग्य ती व्हावी. मी ॲडव्होकेट विराग जांभळे. मी नरसिंह मंदिराचे पूजा अर्चा काम करतो. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा मी भाविक या नात्याने काम पाहत असतो. आता आपण पाहताय त्या मागच्या जागेमध्ये टेंबू योजनेचं संरक्षक भिंतीचं झाड आहे, झाडांचं जागा आहे. त्या जागेवरती बेलाची झाडं होती. आता इथे काम करणाऱ्या JCB वर्करनी कोणाची पूर्वपरवानगी, नगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेता बेलाचं झाड तोडलंय. ह्या इथं अनेक भाविक येतात. सोमवारी खूप गर्दी होते. सोमवारी गर्दी झाल्यानंतर इथलीच बेलाची पानं महादेवाला वाहतात. मला अशी शंका उपस्थित होते की ह्या एवढ्या इथल्या पवित्र भूमीतलं हे झाड कोणाच्या परवानगीने तोडलंय, कोण आहे या झाड तोडण्याच्या मागे. आणि त्याचप्रमाणे नगरपालिकेने मुख्याधिकारी साहेबांच्या पाहणी करून इथं भाविकांना येण्या जाण्यासाठी एक रस्ता मुरुम टाकून करून दिलेला होता. पावसाळ्यात इथं खूप चिखल वगैरे होत होता, त्यामुळे लोकांची, भाविकांची सोय केली होती. तो रस्ता सुद्धा बेकायदेशीररित्या बंद करून टाकलेला आहे. तिथं अनेक वर्षांपासून ज्ञानाचं प्रयोजन असणारं एक प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक आहे. तिथे सुद्धा विद्यार्थी खूप येत असतात, जात असतात. अशा लोकांना इथे वर्दळीच्या रस्त्याच्या ठिकाणी त्यांनी कोणाचाही विचार न घेता मनमानी कारभार करून सगळं इथं JCB वर्क करून काम चालू केलेलं आहे. त्यामध्ये लोकांना त्रास व्हायला लागला आहे. नमस्कार, मी शिरीष बच्चू किनीकर, अध्यक्ष यशवंत विद्यापीठ कराड. सध्या परिस्थितीत मी सेक्रेटरी म्हणून यशवंत विद्यापीठाचे कामकाज बघत आहे. 270 व 271 ही जमीन माझ्या वडिलांनी शिक्षकी पेशातून स्वकष्टातून पै गोळा करून उभी केलेली आहे. आणि ती जागा साधारण त्याच्या लागून नजीक लगे पुढचा प्लॉट हा आपला समाज लिंगायत समाजासाठी त्यांनी स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे आणि तो घेतलेला आहे. आणि दस्तगीर छबुलाल मुल्ला नावाचा ग्रस्त येऊन मला फोनवर दमदाटी करून तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावं, माझे वरपर्यंत हात आहेत, मी तुम्हाला अजिबात. त्याने आमच्या इथं लावलेला बोर्ड, कायदेशीर लावलेला बोर्ड सुद्धा सकाळी JCBने पाडून तिथेल 10-20 झाडे जी परवानगी मी घेतलेली आहे सांगून त्यांनी कट केलेले आहेत. त्यासाठी आम्ही पत्र पाठवलेलं आहे की बाबा इथं वृक्षतोड चालू आहे, त्याची परवानगी घेतलेली आहे. तो म्हणतो मी 10 झाडांची परवानगी घेतलेली आहे, पण कुठलेही कागद डॉक्युमेंट्स आम्हाला दाखवलेले नाहीत. खूप झाडे तोडलेली आहेत आणि ती समाजाची जी जागा आहे ती समाजाला मिळालीच पाहिजे.
समाजावर कुठल्याही समाजावर कसलाही अन्याय होता कामा नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यातून जर रस्त्याचा काही वाद असेल तर तो आम्ही एकत्र बसून मिटवू असे आमचं झालेले आहे बोलणी. पण हा आरक्षण जर का आरक्षण असताना तिथं येऊन तो जो प्लॉट तिथं जबरदस्ती करून दादागिरी करून बळकावणं हे काय बरोबर नाही. तर ह्यामध्ये दस्तगीर छबुलाल मुल्ला यांच्यावर राहणार वाघाव यांच्यावर कुठलीही दडपण न येता कायदेशीर कारवाई ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.